न्यूज। नागपूर पांढरकवडा बायपास व टिळकवाडीमध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम। यवतमाळची स्वच्छता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात। यवतमाळ शहरातील मध्यवर्ती टिळकवाडी परिसर जो शहराच्या हृदयस्थानी आहे, सध्या घाणीच्या साम्राज्याने ग्रासलेला आहे। विशेष म्हणजे हा भाग अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या निवासस्थानासाठी ओळखला जातो। तरीही या ठिकाणी अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग सध्या नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत। महत्त्वाच्या राजकीय भागात ही स्वच्छतेची दुरावस्था। माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार संजय राठोड यांचा शुभ्र पांढऱ्या रंगाचा बंगला या भागात आहे, परंतु याच परिसरातील दत्त चौक आणि रुग्णालयाच्या जवळच्या भागात अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक, विशेषतः बालरुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी या भागात होता। मात्र अस्वच्छता आणि साचलेल्या कचऱ्यांमुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांनाही त्रास होत आहे। घाणीमुळे आरोग्याचा धोका आणि प्रशासनाचं दुर्लक्ष। रुग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले, पाणी आणि दुर्गंधीयुक्त रस्त्यांमुळे नागरिकांना डासांचा त्रास होत आहे। डेंग्यू, मलेरिया यांसारख्या अधिक साथीच्या रोगांचा धोका वाढत असल्याची चिंता स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे। नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय, हे अत्यंत दुर्दैवी आहे। नागरिकांच्या मागण्या आणि आंदोलनाचा इशारा। नागरिकांनी या ठिकाणी त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, नियमित कचरा उचलावा आणि रस्त्याची स्वच्छता करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने जर याकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.